कॉलर नेक ब्लाऊज आज आपण कटिंग बघूया। उंची आहे 14.5, शोल्डर घेतलेले आहे आपण 8.25 इंच, मुंडा खोली घेतलेली आहे 6 इंच, छातीचा चौथा भाग 9 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन, त्यानंतर गोल आकार देण्यासाठी 1/2 इंच आतमध्ये घ्यायचं आहे आणि स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची। दीड इंचावर माप घेऊन मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। कमर घेर 8 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिनसाठी, बघा हा तयार झाला आपला बॅकचा पार्ट। यानंतर आपण फ्रंट पार्ट कटिंग करणार आहोत। आता फ्रंट पार्टची कटिंग आपण जो बॅक पार्ट कट केला होता तो त्यावर ठेवून अस्तरच्या कपड्यावर ठेवून व्यवस्थित आखून घ्यायचा आहे। यानंतर बघा आपण टक्सचा ब्लाऊज शिवणार आहोत। फ्रंट बाजूला पहिल्यांदा मुंडा घेतला 6 इंच आणि पाठीमागच्या भागाला आपण 1/2 इंच